हे माझे कपडे आहेत. हे तुमचे कपडे आहेत? ऑब्व्हियसली नॉट लीला. मी हे कपडे भरले नव्हते. आई बोल. हा पोचलात ना व्यवस्थित बाळा? हो पोचलो आहे. कसं चाललंय? मस्त चाललंय आजी. फक्त आत्ताच मला कळलंय की एजंटची बॅग वेगळी चालली. बॅगही बरोबर आहे आणि बॅगेतले कपडे सुद्धा बरोबर आहेत. म्हणजे आई तू तू हे सगळं केलंस? म्हणजे काय, तुला काय वाटलं फक्त तुला एकट्याला सरप्राईज देता येतं? अगं पण आई पण नेहमी बिन नाही. आजी किती फॅशनेबल कपडे भरले तुम्ही एजेच्या बॅग मध्ये. मला तर खूप आवडले. बास तुला आवडलं ना, मग मिळवलं. पण मला नाही आवडले आई. ए अभिराम बाळा, तुमची ही पर्सनल ट्रिप आहे, बिझनेस टूर नाहीये. जरा वाग ना आपल्या मनासारखं. काय प्रॉब्लेम आहे? हा रंगीबेरंगी कपडे घातलेस, एन्जॉय केलं तर बिघडलं कुठे? आणि आधी तू घालायचास की नाही असे कपडे? आई स्टिल. आजी तुम्ही ना जगातला बेस्ट सासवात आणि बेस्ट नवऱ्याच्या बेस्ट आई पण. दोघं मिळून एकावर एक भारी सरप्राईजेस देताय मला. लीला, तू माझा पूर्वीचा अभिराम मला परत मिळवून देण्यासाठी किती काय काय केलंयस. मग मला थोडासा हातभार लावू दे की. आजी बघ बघितलंस ना, आता कळलं तुला आम्ही आधी तुला हे सगळं का नाही सांगितलं. आधी सांगितलं असतं तर अशी मज्जा आली असती का? हे आजी बरं केलं तुम्ही मला आधी काहीच सांगितलं नाही ते. चला आता तुमचा जास्त वेळ घेत नाही, मस्त दोघं जण एन्जॉय करा. हा लीला. ए हॅलो ऐक, अभिरामला मी पाठवलेले कपडेच घालायला लाव. आजी तुम्ही काही काळजी करू नका, मी एजेंना हेच कपडे घालायला लावी. बरं तुमची औषधाची वेळ झाली असेल, तुम्ही घेतली का औषधं? का इथे आहेत माझी काळजी करायला, तू शांत राहा बघू. चल बाय, ठेवते, एन्जॉय करा. एजे चला आता तुमचं मेकओव्हर करूया. सिरियसली लीला. हो सिरियसली. एजे किती छान दिसताय तुम्ही, एकदम हँडसम. सगळ्या बॉलिवूड हिरोजना कॉम्प्लेक्स द्याल असे दिसताय. जा आता पटकन रेडी होऊन या. ठीक आहे मी रेडी होतो, तू रेडी हो. तुझ्यासाठी एक सरप्राईज वेट करतोय. काय अपडेट? सर लड़की मेरे गन पॉइंट पे है, कभी भी उड़ा सकता हूँ. मैं उनके पीछे साये की तरह हूँ. मुहूर्त काढू का मी आता? उडव तिला. कुछ भी करके लड़की बचनी नहीं चाहिए. यस सर. तुझं नेक्स्ट सरप्राईज गंडोला. गंडोला म्हणजे केबल कार. एजे मी मी कधीच बसले नाही यार, म्हणजे स्वप्नच होतं माझं. आज ते रियालिटी मध्ये पूर्ण होणार स्वप्न तुझं. थांब जरा तिकीट बघून येतो. लीला काम. लीला काय झालंय? एजे मला ना थोडीशी भीती वाटते. का? हळू. आपण उतरूया का? मला खूप भीती वाटते. लीला काही होणार नाही, मी आहे ना इथे. नाही एजे मला खूप भीती वाटते. आपण जाऊया ना परत. नको लीला इकडे. आपण आता कुठेही जाऊ शकत नाही. पण गंडोल्यात आहोत आणि खाली दरी आहे. तरी एजे मला तर अजून भीती वाटते. एजे लीला मी आहे ना इथे, घाबरायचं कारण नाही. श्वास घे. ब्रीद इन. कम ऑन ब्रीद इन. श्वास घे. नथिंग विल हॅपन.
श्वास घे, कमान ना. आणि स्वतःला सांगत राहा की इथे घाबरण्यासारखं काही नाहीये. आणि दीर्घ श्वास घे. आता हळूहळू आजूबाजूचा परिसर बघ. नको नको, मी तुमच्याकडेच बघते. माझ्यासाठी बघ. बघ किती सुंदर आहे. खोलदारी आणि सुंदर बर्फ सगळीकडे. तूच म्हणते ना असे क्षण परत परत येत नाहीत. मग एन्जॉय द मोमेंट. सगळं सुंदर तर आहे, म्हणजे असं वाटतंय की या डोंगरांनी अशी बर्फाची दुलई ओढली आहे आणि झोपून गेलेत ते. बर्फ पण आहे, वाहणारे धबधबे पण आहेत, तलाव पण आहे. निसर्ग कसा असतो ना, सगळं स्वतःच सामावून घेतो. हात सोडू नका प्लीज. नाही. थँक्यू विजय, थँक्यू सो मच. थँक्यू विजय, आज तुमच्यामुळे माझी भीती गेली. आजी, मला जरा तुमच्याशी बोलायचं होतं. म्हणजे डिस्टर्ब तर करत नाही ना मी? नाही नाही नाही, बिलकुल नाही. बोल ना, बसा बसा. नाही असं. आजी, तुम्हाला माहिती आहे मी कोणाच्या पर्सनल लाईफमध्ये कधीच इंटरफिअर करत नाही. म्हणजे तसा इंटरेस्टही नसतो मला, पण आपण एकत्र कुटुंबात राहतो. आपल्याला एकमेकांबद्दल सगळंच माहीत असतं. आपण एकमेकांसोबत सगळं शेअर करतो. अगदी सगळ्यांना सगळ्यांचं स्केड्यूल सुद्धा माहीत असतं. पण हो बरोबर आहे, पण हे आता सगळं का बोलतेस तू दुर्गा? आजी, कारण आता तसं राहिलेलं नाहीये. एजे लीलाला घेऊन कुठेतरी बाहेर फिरायला गेले, तेवढंच माहिती आम्हाला. ते नक्की कुठे गेलेत, त्यांचा काय प्लॅन आहे, याबद्दल आम्हाला काहीच कल्पना नाहीये. म्हणजे असंही नाहीये की कोणालाच माहित नाहीये. तुम्हाला आणि विश्वरूपला सगळं सांगितलंय त्यांनी. आम्हा तिघींनाच का नाही सांगितलं? म्हणजे आम्ही सुद्धा या घरातल्या सुना आहोत. आम्हाला अगदी परक केल्यासारखं फील होत आहे. हो दुर्गा, काय हे अगं बाळा, एवढूशा गोष्टीचा एवढा मोठा गैरसमज करून घेतला तुम्ही तिघींनी. तुम्ही मनामध्ये जो विचार करताय तसं काही नाहीये. अभिरामला लीलाला सरप्राईज द्यायचं होतं, कळलं का? म्हणून त्याने मला आणि विश्वरूपला सांगितलं. आता ते जर इतर कोणाला त्यांनी सांगितलं असतं आणि त्या व्यक्तीच्या तोंडून खरं बाहेर पडलं असतं तर लीलाला कळलं असतं का नाही, म्हणून त्यांनी नाही सांगितलं. बरोबर आहे. हा, एवढं सोपं आहे. पण आजी, आता तर ते गेलेत ना. आता तर तुम्ही सांगू शकता ते कुठे गेलेत. कुठे गेलेत? अगं अभिराम आणि लीला दोघं काश्मीरला गेलेत. काय? काश्मीरला? बोल. मला वाटलं नव्हतं तुम्ही एवढे रोमॅन्टिक असाल. म्हणजे जे बघा ना, मला इथे काश्मीरला घेऊन आलात, माझ्यासाठी एवढं सगळं करताय. आता बॉनफायर पण सेटअप केलं माझ्यासाठी. केवढी रोमॅन्टिक रात्र ही.
अगदी माझ्या स्वप्नासारखी. स्वप्न होतं ना तुझं हो. म्हणूनच पूर्ण केलं. आणि लीला, मला तुझं प्रत्येक स्वप्न पूर्ण करायचं. एजे चक्क लीलाला काश्मीरला घेऊन गेलेत. नाहीतर काय, स्वतः तर कधी मुंबईमध्ये पण फिरली नसेल नीट, आणि आता तर डायरेक्ट काश्मीर की कली. हो ना, एजे तिला सरप्राईज वर सरप्राईजेस देत आहेत आणि आपले प्लॅनवर प्लॅन फ्लॉप होत आहेत. दुर्गा बहिणी काहीतरी करा, नाहीतर एजेने लीलाला प्रपोज केलं म्हणून समजा. काही करू शकत नाही आपण. थांबवायचं त्यांना. ते पोचले सुद्धा काश्मीरला. आता आपण काही करू शकत नाही. हे ज्यांनी एवढं मोठं सरप्राईज प्लॅन केलं, आपल्याला कळू सुद्धा दिलं नाही. त्याचाच अर्थ काय? त्यांचं प्लॅनिंग अगदी परफेक्टली झालं होतं त्यांच्या स्टँडर्डनुसार. आता काही होऊ शकत नाही. आता तरी मान्य करा की आपण काहीही करू शकत नाही आणि हा विषय थांबा. वहिनी, एजे एक गेम खेळूया. गेम? आत्ता हो, आत्ताच. वेळ बघलीला आणि थंडी पण वाढली, भूक लागली. मी त्यांना सांगतो डिनर. एजे प्लीज माझ्यासाठी. लीला, एजे लीला, मी त्यांना सांगतो डिनर सर्व कर. एजे 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 थांब प्लीज 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 प्लीज. आत्ताच म्हणालात ना की तुम्ही माझी सगळी स्वप्न पूर्ण करणार आहात. मग हेही माझं स्वप्नच आहे. करा ना पूर्ण प्लीज. लीला, प्लीज एजे. ओके, बोल काय करायचं? मी सांगते गेम काय. तर गेम असा आहे की आपण दोघांनी पाठमोर उभं राहायचं आणि डोळे बंद करायचे, आणि मग समोरच्याने काय घातलंय ह्याचं अगदी डोक्यापासून पायापर्यंत नीट वर्णन करायचं. जो एकदम अचूक वर्णन करेल ना तो जिंकेल. लीला काय आहे? येते चला प्लीज. लीला, ओके. हा, आता मी पण पाठमोरीच उभी आहे. तुम्ही डोळे बंद करा आणि सुरू करा. लीला काय बालिशपणा आहे, प्लीज. जी बरं, ठीक आहे ठीक आहे. मी सुरुवात करते. ओके, माझा पहिला टर्न. मी डोळे बंद केले आता याचे. तर तुम्ही नेहमीप्रमाणे तुमचा चष्मा घातलाय, डार्क ब्लू कलरची डेनिम, व्हाईट कलरचे शूज, त्यात व्हाईट सॉक्स, आणि राईट हातात सिल्वर कडं, आणि लेफ्ट हातात नेहमीप्रमाणे तुमचं वॉच. झालं. माझे झालं. आता तुमचा टर्न. लीला, मला खरंच थंडी वाजते आणि भूक पण लागली. चल ना जाऊ प्लीज. हे जे तुम्ही उगाच काढणं देताय ना, मला माहिती काय थंडी वगैरे वाजत नाहीये. तुमच्या लक्षातच नसणार मी काय घातलंय ते, म्हणून करते. जाऊ. लीला, तू ब्लू अँड व्हाईट कलरचा ट्युनिक घातले, खाली ब्लॅक जॅगिंग्स आहेत, ब्लॅक बूट्स आहेत, ब्लॅक डबल ब्रेस्टेड जॅकेट घातलंयस, केस थोडेसे कर्ली आहेत तुझे, कानात मोठ्या सिल्वर रिंग्स आहेत, आणि होटांवर लाईट पिंक कलरची लिपस्टिक. एजे, तुमचं एवढं लक्ष असतं माझ्याकडे. मी एवढी महत्वाची आहे तुमच्यासाठी. माझ्या एका खास फ्रेंडला मी नाही ऑब्झर्व करणार तर कोण करणार? ती फ्रेंडशिप तुझ्यामुळे सुरू झाली आणि तुझ्या हट्टामुळे मला रिअलाइज झाली. एजे, तुम्ही मला आय लव्ह यू म्हणत नसलात ना, तरी मला माहिती आहे तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे. आणि हा गेम पण ह्याचसाठी होता, हे बघायला की आपलं एकमेकांकडे किती लक्ष असतं. आणि एजे, तुम्ही जिंकलात. लीला, I will tell you when the time is right. काय एजे? You deserve a grand proposal, लीला, आणि ते तुला मिळणार. एजे, करा ना माझी इच्छा पूर्ण. कर लो जितना रोमांस करना है उतना, कल की सुबह अलग होगी.
किती क्यूट यश. एजे आणि ताईनी फोटो पाठवलेत, किती गोड दिसतात बघ ना एकत्र. हो ना, एजे आणि लीलावहिनी मेड फॉर इच अदर आहेत. त्यांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. अगदी आपल्यासारखं. हो, अगदी आपल्यासारखं. मी ताईसाठी खूप खुश आहे. आता कुठे ती पूर्ण आनंदात आहे. नाहीतर लग्न झाल्यापासून लग्न झाल्यापासून काय देऊ, तू आता ताईबद्दल बोलणार होतीस ना? नाही म्हणजे हे वगैरे तू मला म्हणाली नाहीस तरी मला माहिती आहे तुझ्या मनात नक्की काय चालू आहे. आणि खरंच ताई लीला वहिनीशी खूप वाईट वागले. सो तुझ्या मनात तिच्याबद्दल वेजेस असणारच. आणि आय डोंट जज यू हॅव ऑल रिझन्स टू थिंक लाईक दॅट. यश, मला असं काहीही वाटत नाहीये खरंच. म्हणजे मान्य आहे दुर्गा मॅडमने ताईला खूप त्रास दिला किंवा आपल्या पण लग्नात त्यांनी खूप विघ्न आणण्याचा प्रयत्न केला. पण यश, आय प्रॉमिस यू, ते सगळं मनात ठेवून मी त्यांच्याशी वाईट कधीच नाही वागणार. उलट मी त्यांच्याशी चांगलंच वागेन आणि त्यांना पूर्णपणे समजून घ्यायचा प्रयत्न करेन. खरंच खरंच. थँक्यू सो मच रेव. खरं तर माझ्या आईबाबांनंतर ताईच माझ्यासाठी सगळं काही आहे. आणि आत्ता जरी मी तिच्याशी बोलत नसलो, तिच्यावर नाराज असलो, तर मी फार काळ असा नाही राहू शकत. रेव, मला तुझ्यावर काही फोर्स नाही करायचा, पण प्लीज ताईला समजून घेण्याचा प्रयत्न कर. आणि मला खात्री आहे की तू आमच्यातलं हे नातं नक्की बॅलन्स करशील. नक्की. यश, शेवटी मी माझ्या ताईची बहीण आहे. त्याच्यामुळे काहीही झालं तरी सगळ्यांशी छानच वागायचं हे तिने मला शिकवलं. त्याच्यामुळे तू अजिबात काळजी करू नकोस. लीला, कुठे होतीस तू? किचनमध्ये तुमच्यासाठी कावा बनवत होते. म्हणजे खरं तर मी ठरवलं होतं की तुम्ही उठायच्या आधीच बनवून रेडी ठेवायचा, पण थंडीमुळे जागच नाही आली. तिला तू कशाला बनवायला गेली? ते लोक आहेत बनवायला. इजी हो, पण कालपासून तुम्ही मला इतके सरप्राईजेस देतात, मग मला पण एक छोटंसं सरप्राईज द्यायचं होतं तुम्हाला. ती किती सगळं जाऊ दे, तुम्ही आधी पिऊन सांगा ना कसं आहे. हळूहळू गरम आहे गरम. ओके ओके ओके. एजे काय झालं? चांगला नाही झालंय का? परफेक्ट झालं. यू नो व्हॉट, तू मला सरप्राईज दिला ना, नाव इट्स माय टर्न. आता मी तुला सरप्राईज देणार आहे. सो गेट रेडी.